आता नवीन आले ते इंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी, ज्याच्यामध्ये 1 किंवा 2% सर्जरी होऊन जाते. ज्याच्यामध्ये आपण जे नॉर्मल स्ट्रक्चर आहेत, जास्त कट करण्याची गरज पडत नाही, त्याच्यामुळे पेशंट लवकर रिकव्हर होतो. त्याच्यामध्ये आपल्याला समजा फॉर एक्झाम्पल जर मणक्याचा आपण साईज पाहिली किंवा आधीच जर आपल्याला प्री ऑपरेटिव्ह प्लॅनिंग करून घेतलं, तर इंट्रा ऑपरेटिव्हली म्हणजे ऑपरेशनच्या दरम्यान जो नॉर्मल आपण फॉर एक्झाम्पल ऑपरेशन करतोय, तर जॉइंट्सपेक्षा मणक्याची गोष्ट ही नाजूक का असते, की तिथे जागा भरपूर कमी असते बऱ्यापैकी. तिथे 3 मिलीमीटर, 2 मिलीमीटर, 1 मिलीमीटर आणि त्याच्यातून आपल्याला काम करावं लागतं. त्याच्यामुळे तिथे कुठल्याही ना जॉइंटमध्ये किंवा इथे आपल्याला अ, चूक करताच येत नाही. हं, तर या गोष्टीमध्ये काय झालं इंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी किंवा रोबोटिक्समध्ये आपल्याला ती ॲक्युरसी वाढलेली आहे. हं. त्याच्यामुळे ॲक्युरसी जर जर 1 मिलीमीटरमध्ये जर आपल्याला काम करायचंय, तर मी ते मल्टिपल टाईम फोल्ड करून मॅग्निफाय करून पाहू शकतो. बरं. नंबर 1. नंबर 2 आणि मला जर मणक्यामध्ये आपण स्क्रू टाकतोय किंवा मणक्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी कधी-कधी सिमेंट भरावं लागतं. हं. त्याच्यामध्ये मज्जारज्जूला इजा होण्याची शक्यता असते. हो. तर रोबोटिक्समध्ये ॲक्युरसी ही खूप जास्त वाढलेली आहे. त्याच्यामुळे पेशंट लवकर कव्हर होतो आणि चान्सेस जर आपण म्हणतो पेशंट नंतर पॅरालिसिस होतं हे, हं. ह्या बऱ्याचशा गोष्टी चान्सेस ऑलमोस्ट नील झालेले आहेत.